माणुसकीचे दर्शन, नाशिकमध्ये महिला चक्कर येऊन पडली। मंत्री गिरीश महाजन यांनी ताफा थांबवून केली मदत। नाशिक प्रतिनिधी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नाशिकचे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांच्यातील संवेदनशीलतेचा अनुभव आज नाशिककरांना आला। उपनगर सिग्नल परिसरात एका महिलेला अचानक चक्कर येऊन ती रस्त्यावर पडली असता महाजन यांनी आपला ताफा थांबवून स्वतः त्या महिलेच्या मदतीला धावून जात माणुसकीचे दर्शन घडवले। नेमकी घटना काय? नामदार गिरीशभाऊ महाजन आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा उपनगर सिग्नल परिसराहून जात होता। यावेळी रस्त्याच्या कडेला एक महिला अचानक चक्कर येऊन खाली पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले आणि ते स्वतः परतेने केली विचारपूस। मंत्री महाजन यांनी स्वतःच्या वाहनातून पाण्याची बाटली मागवून त्या महिलेला पाणी दिले आणि तिची आस्थेने विचारपूस केली। जोपर्यंत महिलेची प्रकृती स्थिर असल्याची खात्री झाली नाही तोपर्यंत ते तिथेच थांबले होते। त्यांनी परिसरातील नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आणि महिलेला आवश्यक उपचार मिळतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या। सुदैवाने संबंधित महिलेची प्रकृती आता स्थिर असून तिला किरकोळ दुखापत झाली आहे। सार्वजनिक जीवनात काम करणारा नेता केवळ प्रशासकीय निर्णयांपुरता मर्यादित न राहता संकटाच्या काळात सामान्य माणसाच्या पाठीशी उभा राहणारा असावा, हेच गिरीशभाऊंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। महिला दिनी माणुसकीचा संदेश। योगायोगाने आज जागतिक महिला दिन असल्याने एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे धावून जात एका महिलेला मदत केल्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे। सत्तेच्या ताफ्यात राहूनही सर्वसामान्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देणाऱ्या महाजन यांच्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। पानी दो क्या? पानी दो। हाँ पानी